जय हिंद मित्रांनो, आपल्याला आता शिकायचं आहे वर्ग कसा करायचा. प्रत्येक एक्झाममध्ये येणारा क्वेश्चन आहे, वर्ग कसा काढायचा. ओके, कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा त्यासाठी पहिला आपण घेणार आहे कन्सेप्ट, त्यामध्ये शेवटी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. ओके, बघा ह्या जर संख्या दिसतील ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक संख्येच्या शेवटी 5 आहे आणि त्याचा वर्ग कसा काढायचा हे आपण आता बघणार आहे की 15, 25, 35, 45, 55. ओके, प्रत्येक संख्येच्या शेवटी 5 आहे आणि त्यांचा ह्या अशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे आपण ह्या कन्सेप्टमध्ये बघणार आहे. ओके, आता बघा हे तर शेवटी 5 आहे. ओके, मग 5 आहे म्हणजे 5 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती आहे? 25. 5 चा वर्ग किती? 25. सरळ शेवटी 5 आहे, 5 चा वर्ग 25 लिहायचा. ओके, इकडे आहे आता हे किती संख्या ही 1 आहे. ओके, आता 1 च्या पुढची संख्या, ओके 1 च्या पुढची संख्या कोणती आहे? 2. ओके, ह्यांचा करायचा गुणाकार. काय करायचं? इकडे यायचं, ह्याच्या पुढची संख्या कुठली आहे? 2. 1 गुणिले 2 किती? बे के बे, म्हणजे हा काय झाला तुमचा 225. हा झाला 15 चा वर्ग. बघा हे 25 चा वर्ग करायचा आपल्याला, शेवटी 5 आहे म्हणजे सरळ 25 लिहून टाकायचं. 5 चा वर्ग किती? 25. ओके, आता त्यानंतर 2 कडे या. 2 च्या पुढची संख्या कोणती? 3. त्यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 बेतिर्क 6, म्हणजे 25 चा वर्ग किती आहे? 625. ओके, नेक्स्ट बघा 35 चा वर्ग करायचा आपल्याला. 5 चा वर्ग किती आहे? 25. 5 चा वर्ग किती झाला आपला? 25. ओके, 3 च्या पुढची संख्या कोणती? 4. 3 चोक 12, म्हणजे 1225. हा झाला तुमचा 35 चा वर्ग. ओके, नेक्स्ट बघा 45 चा वर्ग करायचा आहे. 5 चा वर्ग लिहून घ्यायचा 25. ओके, 4 च्या पुढची संख्या कोणती आहे? 5. 4 पंचे 20, म्हणजे 20 25. हा झाला तुमचा 45 चा वर्ग. ओके, नेक्स्ट बघा 55 चा वर्ग करायचा, एकदम चिल्लर आहे. 5 चा वर्ग 25. 5 त्याच्या पुढची संख्या कोणती? 6. 5 सक्क 30. 30 25. हा झाला तुमचा 55 चा वर्ग. असं तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आता पुढच्या संख्येत बघा 65. 65 चा वर्ग पण असाच इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. 5 चा वर्ग किती? 25. 5 चा वर्ग किती झाला? 25. ओके, आता 6 च्या पुढची संख्या कोणती आहे? 7. 7 सक्कम 42. 42 25. ओके, 42 25. त्याच्यानंतर 75 चा वर्ग करायचा आपल्याला. ओके, 75 चा वर्ग कसा करायचा बघा. 5 चा वर्ग 25. 7 च्या पुढची संख्या कोणती आहे? 8. ओके, 7 8 56, म्हणजे काय झालं बघा 56 25. हा झाला आपला 75 चा वर्ग. त्याच्यानंतर 85 चा वर्ग करायचा मित्रांनो. 85 चा कसा करायचा? सेम असाच. ओके, 5 चा वर्ग 25, सगळे 5 चा वर्ग 25 लिहून घ्यायचा. 8 च्या पुढची संख्या कोणती? 9. 9 8 72. ओके, 9 8 72. हा झाला त्याचा वर्ग. आता 95 चा वर्ग करायचा आपल्याला. 5 चा वर्ग किती आहे? 25. 5 चा वर्ग किती आहे? 25. ओके, आणि 9 च्या पुढची संख्या 9 गुणिले 10. 9 10 90. ओके, असंच आपण काय करू शकता, शेवटी 5 संख्यांचं असं तुम्ही वर्ग करू शकता. एकदम इझी आहे. मला कमेंट करून सांगा 105 चा वर्ग काय येईल ते. ओके, सगळ्यांनी कमेंट करा, हे जर सांगा की 105 चा वर्ग काय येईल. ओके, आत्ताच आपण बघितलं की शेवटी 5 संख्यांचा वर्ग कसा करायचा ते. आता आपण पुढे बघणार आहे की 1 1 असे जर आयडेंटिकल नंबर्स असतील तर ह्यांचा वर्ग कसा करायचा. एकदम इझी आहे. ओके, पहिल्यांदा 11 चा वर्ग आपण बघूया. राईट, आता बघा 11 ह्याच्यामध्ये 1 किती वेळा आहे? 2 वेळा आहे. मग कसं द्यायचं? 1 2. ओके, 1 2 वेळा आहे त्यामुळे 1 2 लिहिलं, परत उलट जायचं. 2 नंतर काय येते परत? ओके, 2 च्या आधी संख्या कोणती? 1. ते असं आपण इथं लिहून घ्यायचं. म्हणजे 11 चा वर्ग किती आहे? 121. त्याच्यानंतर पुढे बघा 111 चा वर्ग करायचा आहे. 1 किती वेळा आहे बघा? 1 2 3 वेळा. 1 2 3 असं लिहून घ्या, परत उलट जावा, परत 3 2 1. ओके, काय केलं बघा 111 चा वर्ग करताना 1 किती वेळा आहे? 3 वेळा आहे. 1 2 3 परत 2 1. आता नेक्स्ट 3 नंबर बघा 1111. ह्याचा वर्ग कसा करायचा आपल्याला. ओके, 1 किती वेळा आहे मोजा? 4 वेळा. 1 2 3 4. 1 2 3 4. ओके, नंतर उलट जायचं परत 3 2 1, म्हणजे हा झाला 1111 चा वर्ग. एकदम सिंपल आहे. ओके, फुकून टाकणार तुम्ही असं कन्सेप्ट एकदम कमी वेळामध्ये. आता बघा हे कसं विषय करायचा. 1 किती वेळा आहे बघा मोजा? 1 2 3 4 5. ओके, 5 वेळा. 1 2 3 4 5, परत उलट 4 3 2 1. ओके, हा झाला वर्ग. एकदम सिंपल आहेत. असं तुम्ही इझिली ह्याचा वर्ग काढू शकताय. ओके, एकदम सिंपल मेथड आहेत अशा. समजलं सगळ्यांना? आता पुढील आता बघायचं मित्रांनो आपल्याला कोणत्याही 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा. ओके, वैदिक गणित किंवा वैदिक मॅथ्स या पद्धतीचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. एकदम सिंपल. तुम्ही 10 पासून 99 पर्यंत कुठली पण संख्या घ्या, त्याचा वर्ग आपण कसा करायचा त्यासाठी एक सूत्र वापरणार आपण. ओके, वैदिक मॅथमॅटिक्सचं. ओके, हे आपलं सूत्र आहे बघा. ओके, हे काढे
हे क्रॉस चिन्ह तुम्हाला दिसते आणि ही काडी. ओके, ह्यांचा आता कसा वापर करायचा आणि ह्याचा वर्ग कसा काढायचा हे आता आपण इथं बघणार आहे. ओके, असं पहिल्यांदा आखून घ्यायचं. ओके, आता बघा ही काडी म्हणजे काय, ह्यांचा गुणाकार म्हणजे काय, शेवटच्या जे संख्या आहेत एक एक स्थानच्या अंकांचा आपल्याला गुणाकार करायचा. 4 चोक 16, 4 चोक 16, 1606 जे हातच्या येईल ते इथं पुढे लिहायचं आपण. ओके, इथं आपण हातच्या म्हणूया. ओके, जे आपला हातचा येईल तो काय करायचा आपल्याला इथं पुढे लिहायचा आहे, जे काय आन्सर येईल तिथं खाली लिहायचं आहे. ओके, पहिला काय केलं, ह्या काडीचा आपण यूज केला 4 चोक 16, 1606 हातच्याला 1. नंतर क्रॉस मेथड वापरायची आपल्याला. क्रॉस म्हणजे काय, ह्यांचा गुणाकार ह्यांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचा आहे हातच्या. ओके, 4 दुनी 8, परत 4 दुनी 8, 8 आणि 8 किती आलं आपलं 16. ओके, काय केलं 4 दुनी 8 इथं लिहून घ्या नसेल तर, 4 दुनी परत 8, 8 आणि 8 16, 16 ने किती झालं 17, 1707 हातच्याला 1. आता शेवट ह्या काडीचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजेच काय, ह्या दोन संख्यांचा काय करायचा आपल्याला तर गुणाकार. 2 दुनी 4, 4 आणि 1 किती 5, म्हणजेच 576. 24चा वर्ग किती आला 576. सेम सूत्राचा आपल्याला आता इथं वापर करायचा. ओके, 26चा वर्ग काढायचा आहे, सेम सूत्राचा वापर करायचा आहे आपल्याला. ओके, हे सूत्राचा आपण वापर करायचा आहे. 6 6 36, 36 परत 6 ह्याचे किती आले 3. ओके, नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 6 दुनी 12, परत 6 दुनी 12. ओके, हे तर लिहून घेतलं चालतंय. 6 दुनी 12, 6 दुनी 12, 12 आणि 12 किती 24, 24 आणि 3 किती 27, 27 7 ह्याच्या आले किती आपले 2. परत ह्या काडीचा म्हणजेच ह्या 2 2चा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. 2 दुनी 4, 4 आणि हातचे 2 किती आलं तुमचं 6, म्हणजे 26चा वर्ग किती झाला आपला 676. हा झाला आपला 26चा वर्ग. आता 34चा वर्ग करायचा आपल्याला. सेम सूत्राचा आपल्याला काय करायचं इथं वापर करायचा. ओके, 4 चोक 16, 1606 हातच्याला किती 1. क्रॉस गुणाकार करून घ्यायचा आपल्याला. 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12, 12 दुनी 24 आणि हातच्या 1 25, 25 5 हातच्या आले 2. ओके, नंतर ह्या काडीचा आपल्याला वापर करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती आलं 11, म्हणजे 34चा वर्ग किती आहे 1156. असं एकदम सिंपल इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कुठल्या पण दोन अंकी संख्या घ्या, ह्या सूत्राचा वापर करा, 100% तुमचं उत्तर आपल्याला येणार आपल्याला बघायला मिळते. ओके, असं तुम्ही पटपट काय करू शकता, इझिली कुठल्या पण संख्येचा वर्ग, 2 अंकी संख्येचा वर्ग तुम्ही काढू शकता ह्या पद्धतीचा वापर करून. ओके, आता जसं आपण 3 संख्येचा वर्ग काढला. ओके, सेम पुढच्या आणि 3 संख्येचा आपण वर्ग त्या पद्धतीचा वापर करून कसा काढणार आहे हे आता आपण बघूया. ओके, सेम ते सूत्र आपण वापरायचं आहे. ओके, हे एक काडी. ओके, क्रॉस आणि त्याच्यानंतर हे एक काडी. ओके, हे आपलं सूत्रच आहे असं समजून घ्या. ओके, हे तर लिहायचं हातचे आणि इथं लिहायचं आहे आपलं आन्सर. मी इथं लिहितो बघा हातचे. ओके, हे तुम्ही हातच्यांचा वापर करायचा इथं लिहायचा आहे. ओके, जसं हातचे लिहिलं पुढे कॅरी करत जायचं आहे. परत बघा ही काडी म्हणजे काय, ह्या दोन संख्यांचा गुणाकार. 2 दुनी 4. ओके, हे तर 4 लिहिलं, हातच्या काहीच नाही. ओके, परत क्रॉस मध्ये मल्टिप्लिकेशन. 5 दुनी 10, 5 दुनी 10 इथं लिहू शकता तुम्ही. 5 दुनी 10, 5 दुनी 10, 10 10 किती 20, 20 0 हातचे आले 2. ओके, आणि परत ही काडी म्हणजे काय, ह्या 5चा 5शी गुणाकार करायचा. 5 5 25, 25 आणि हातचे 2 27, 27 04 हे झालं आपल्याला 52चं उत्तर. नेक्स्ट बघा 63चा वर्ग करायचा आपल्याला सेम. ओके, सेम ह्या सूत्राचा आपण काय परत वापर करणार आहे. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. ओके, नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, 18 दुनी 36, 36 6 हातच्या आले किती 3. नेक्स्ट परत ह्या काडीचा वापर करायचा आहे. 6 6 36, 36 आणि 3 किती आलं आपलं 39. ओके, 39 69 हा झाला आपला 63चा वर्ग. सेम 84चा वर्ग आपल्याला आता करायचा आहे. ओके, सेम ह्या परत मेथडचा आपल्याला वापर करायचा किंवा या सूत्राचा वापर करायचा आहे. 4 चोक 16, 1606 हातच्या आला परत 1, 8 चोक 32 इथं बाजूला लिहिलं झालं. 8 चोक 32, परत 8 चोक 32, 32 आणि 32 किती 64, 64 आणि हातच्या 1 65 5 हातच्या आले 6. त्याच्यानंतर हे तर ह्या काडीचा म्हणजेच ह्यांचा गुणाकार आपल्याला करायचा. 88 64, 64 आणि 6 किती 70, 70 56. ओके, हा झालेला आपला 84चा वर्ग. ओके, आता तुम्ही मला सांगायचं आहे की 46चा वर्ग किती येतोय ह्या पद्धतीचा वापर करून. आणि नेक्स्ट तुम्ही मला सांगा की 63चा वर्ग किती किती येतोय. ओके, मला कमेंट करा सगळ्यांनी. ओके, आताच मित्रांनो आपण 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. ओके, हे आपण बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपण 3 अंकी संख्येचा कसा वर्ग करायचा. ओके, त्या मेथडचा वापर करून ते आपण बघणार आहे. 100 पासून 999 पर्यंतचे वर्ग आपण ह्या मेथडने काढू शकतोय. त्यासाठी आपल्याला ह्या 5 स्टेपचा काय करायचा आहे वापर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपलं वर्ग येते. बघा ह्याचा वापर काय होते आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी वापर होते. ह्याचं डायरेक्ट आपल्याला काय होते इथं आन्सर यायला चालू होते. ओके, एक्झाम मध्ये त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. आता बघा
पहिली ही जी काडी आहे, ओके, ह्या काडीचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. म्हणजेच काय, ह्यांचं काय करायचं आपल्याला, तो गुणाकार करायचा आहे. बे दोन्ही 4, ओके. इथं आन्सर लिहायचा, इथं हातच्या तर इथं तुम्ही लिहत जायचं आहे. स्टेप नंबर 2 आहे क्रॉस गुणाकार करायचा आहे, ह्याचा आणि ह्याचा. बे के बे, परत बे के बे, आणि 2 आणि 2 किती 4. तुम्ही असं लिहू शकता बे के बे, बे के बे, 2 आणि 2 किती 4. ते आपण इथं लिहिलं. स्टेप नंबर 3 आपल्याला करायचे, हे स्टेप नंबर 3 आहे बघा. ह्याचा गुणाकार, ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे. बे के बे, बे के बे, परत 1 एक्की 1, परत बे के बे, बे के बे, 1 एक्की 1, ओके. आता ह्यांची आपण काय करायचं, बेरीज मारा. 2 4 आणि 1 5, ओके. ही झाली यांची बेरीज. आता स्टेप नंबर 34 आपल्याला वापर करायचा आहे. आता काय करायचं आपल्याला, ह्यांचा काय करायचं आहे, गुणाकार. ह्या दोन संख्या ज्या आहेत पहिल्या, ओके, त्यांचा गुणाकार करायचा आहे. 1 1 1 1 1 1 1 आणि 1 किती 2. आणि स्टेप नंबर ही शेवटची, आपल्याला ह्या शेवटच्या संख्यांचा काय करायचं, ह्या पुढच्या संख्यांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार, ओके. 1 1 1 म्हणजे 125 44 हा झाला आपला 112चा वर्ग, ओके. आता आपल्याला त्याच मेथडचा वापर करून, ओके, ह्या 5 स्टेपचा वापर करून ह्याचा 154चा वर्ग करायचा आहे. सेम ह्यांचा गुणाकार, 4 चौक 16, 16 6 हातच्या आला परत 1. स्टेप नंबर 2 ह्यांचा गुणाकार, 5 चौक 20, 5 चौक 20, 20 आणि 20 40, 40 आणि किती आलं 41, हातच्या आले परत 4. त्याच्यानंतर ही स्टेपचा आपण वापर करायचा आहे. 4 एक्के 4, हे तर लिहिलं तर चालतंय. परत 4 एक्के 4, 5 5 25, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हातच्या मिळवायचा आहे, ओके. 25 आणि 4 29, 29 आणि 4 33, 33 आणि 4 37 अशी 7, हातच्या आले आपले 3. नेक्स्ट स्टेप नंबर 4चा आपल्याला काय करायचा, इथं वापर करायचा. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 एक्के 5, 5 एक्के 5, 5 आणि 5 किती 10, 10 आणि 3 13, 13 3 आला, हातच्या आला 1. आणि स्टेप नंबर शेवटची आपली 1 एक्के 1 आणि हातच्या 1 2, म्हणजे 23 716. हे झालेलं आपलं आन्सर ह्याच्यामध्ये, ओके. मला कमेंटमध्ये सांगा 216चा वर्ग काय येते ते, ओके. मेथड आवडली असेल तर लाईक करा सर्वांना. कोणत्या पण संख्येचा तुम्ही 3 अंकी संख्येचा 2 अंकी संख्येचा वर्ग करू शकता, या सर्व मेथडचा वापर